यीशु का लहू जीवन है मिनिस्ट्री में आप सभी का स्वागत है। तो देव तुम्हाला खूप आशीर्वादित करणार आहे। तुमचे आशीर्वाद लोक बघून परमेश्वराचा, जिवंत परमेश्वराचा काय करणार आहे? गौरव करणार आहे। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। खरंच मी तुम्हाला सांगतो, परमेश्वराने तुम्हाला त्याच्या खूप मोठ्या गौरवासाठी बोलवलेलं आहे। कशासाठी बोलवलंय? कशासाठी बोलवलंय? गौरव म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तुमच्या द्वारे देव असा गौरव करणार आहे की लोक विचार करतील की खरंच गौरव म्हणजे अशी गोष्ट असते की बाकीचे लोक विचार करायला भाग पडतात की देवाने याच्या जीवनामध्ये एवढं कसं काय एवढं अद्भुत काम केलेलं आहे। हालेलुया, हालेलुया। आणि देव तुमच्याकडनं आणि माझ्याकडनं पण तीच अपेक्षा करत आहे की देव तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आपण नाही करणार आहे गौरव, की आपल्या द्वारे परमेश्वर आपल्याला सहाय्य करणार आहे गौरव करण्यासाठी। काय करण्यासाठी? हालेलुया। खरंच प्रियांनो, मी प्रार्थना करत होतो आणि अचानक देवाने एक गोष्ट माझ्या अंतःकरणामध्ये टाकली की तुम्हाला माहिती आहे, परमेश्वराने सांगितलं की मनुष्याचं जे जीवन आहे ते कसं आहे, एकदम मनुष्याचं जे जीवन आहे ना ते पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे। कशासारखं आहे? बघतो ना आपण पाण्याचा बुडबुडा कसा असतो। कधी पाणी जे त्याचं जे एक थेंब आहे त्याच्यावर थोडी जरी वाफ आली, उन्हाची झळ जरी आली, तर लगेच ते काय होऊन जातं? इव्हॅपोरेट होऊन जातं। म्हणजे काय होऊन जातं? ते नष्ट होऊन जातं, दिसत पण नाही। हालेलुया। तसं मनुष्याचं काय आहे? जीवन आहे, की माणसाचं जीवन जे आहे ना एक टाइम पिरियड आहे त्या गोष्टींना, एकदम लिमिटेड सगळ्या गोष्टी। हालेलुया। आणि मी झोपलो आणि सकाळी अचानक माझ्या कानामध्ये आवाज आला आणि मी तो आवाज स्पष्ट ऐकला आणि तो आवाज एकदम एकदम सुंदर आणि एकदम चांगला आवाज होता। आणि तो काय, तुम्हाला माहिती आहे त्या आवाजामध्ये काय काय म्हणत होता? परमेश्वर काय बोलत होता की मनुष्याचं जे जीवन आहे ते फक्त एकदाच आहे। ते काय फक्त? हालेलुया। ते म्हणे की जे जीवन आहे ना तुमचं हे फक्त एकदाच आहे आणि खूप लिमिटेड आहे। तर म्हणे तुला जे करायचंय ते तू काय? हालेलुया। म्हणजे देवाने प्रत्येकाला त्याच्या एका कॉलिंगसाठी, त्याच्या एका कामासाठी परमेश्वराने काय केलं? त्याला बोलवलेलं आहे। हालेलुया। आणि प्रत्येकासाठी की आपण सर्वजण आपल्या जीवनाचा जो टाइम पिरियड आहे तो आपण वाया घालवतोय जर आपण जर काहीच करत नाहीये। कोणासाठी? परमेश्वरासाठी। कोणासाठी? तर आपण जर फक्त काय करत आहे? जगातल्या सगळ्या गोष्टी आपण करत आहे, पण आपण देवासाठी काहीच स्टेप घेत नाही, काहीच करत नाहीये, तर आपण असं पण आपलं जीवन काय होणार आहे? वाया जाणारच आहे, ते संपणारच आहे। ते कोणासाठीच काय होणार नाही? थांबणार नाही। हालेलुया। प्रत्येक तुम्ही बघा, टाइमला कोणीच थांबू शकत नाही, लिमिट टाइमला कोणीच त्याला काय करू शकत नाही, रोखू शकत नाही। तो जे चालू आहे तो चालूच राहणार आहे, तो कधी काही बंद होणार आहे का? तुम्ही थांबले म्हणून टाइम थांबणार आहे का? कधीच थांबणार नाही। तो तुमचा जो टाइम आहे, तुमचा जो वेळ आहे, तुमच्या ज्या गोष्टी आहे त्या संपत चाललेल्या आहे, त्या संपत चाललेल्या आहे। माणसाने ओळखून घेणं खूप गरजेचं आहे की आपलं जे जीवन आहे हे आपण देवाच्या कामासाठी वाहून घेऊन जाणं खूप काय? हालेलुया। कारण देवाला, मनुष्याला परमेश्वराने काहीतरी एक लिमिटेड टाइम दिलेला आहे की मनुष्य या पृथ्वीवर 80 किंवा 90 वर्ष काय करणार? या पृथ्वीवर जगणार आहे। हालेलुया। पण तो 80 किंवा 90 वर्ष जे परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे ते यासाठी दिलेलं आहे की 80 किंवा 90 वर्षामध्ये आपण देवाला ओळखून, देवासाठी तानेला होऊन, भुकेला होऊन त्याच्यासाठी काही ना काहीतरी करणं, किंवा त्याच्यासाठी काहीतरी आपण स्टेप्स घेणं, किंवा त्याच्या राज्यासाठी काहीतरी गोष्टी करणं खूप काय? हालेलुया। तर प्रत्येक परमेश्वर प्रत्येकाला विचारणार आहे की मी तुला कुठं पाठवलं होतं? पृथ्वीवर। कुठं पाठवलं होतं? आणि तू काय केलं पृथ्वीवर जाऊन? हालेलुया। काय विचारणार आहे? तू पृथ्वीवर जाऊन, आणि आपण काय सांगतो? देवा केलं ना, आम्ही घर बांधलं, आम्ही लेकर झाले, आम्हाला त्यांना आम्ही मोठं केलं। देव म्हणून माझ्या राज्यासाठी तू काय केलंस? हालेलुया। देव काय म्हणा? माझ्या राज्यासाठी। मग त्यावेळेस आपण सगळेजण काय होतो, जे जे आज आपल्याला अजून टाइम संपलेला नाही, टाइम आपल्याकडे आहे, पण त्या गोष्टीची जाणीव समजून घेणं, ती गोष्ट समजून घेणं खूप काय? जे विचार ना आपल्याला, तू काय केलं? मग आपण म्हणतो देवा मी ह्या हुद्द्यावर होतो, मी या मोठ्या काहीतरी एखाद्या मोठ्या काय होतो? पदावर होतो, मी हा होतो, मी तो होतो। पण देव काय म्हणेल?
तू माझ्यासाठी कुठल्या गोष्टी केलेल्या. हालेलुया. आणि तेव्हा पण आपल्या समोर काय राहील, फक्त प्रश्नचिन्ह राहील. तेव्हा पण आपण काहीच उत्तर काय करणार नाही देऊ शकणार. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला माहितीये, एक असाच देवाचा सेवक होता, एक देवाचा दास होता. तुम्हाला माहितीये, त्या दासाने ज्यावेळेस बघितलं, आपण बघतो इस्रायलाचं जे मंदिर होतं, जे शल्मोन राजाने बांधलं होतं. कोणी बांधलं होतं? कोणी बांधलं होतं? शल्मोन राजाने बांधलं. अगोदर मोशेने बांधलं, मोशेच्या नंतर शल्मोन राजाने बांधलं, आणि नंतर आपण बघतो शल्मोन राजा जो आहे तो देवाच्या आज्ञा पाळणं त्याने सोडून दिलं. तो स्त्रियांच्या नादी लागून काय झालं, ते पूर्ण जो मंदिर होतं ते काय केलं, शत्रू लोकांनी काय केलं, लुटून नेलं, आणि ते सर्व मंदिर काय केलं, पाडण्यात आलं. ते मंदिर काय करण्यात आलं. आणि नंतर तो नबुकदनेसर राजा होता, त्याने तिथल्या सगळ्या यरूशलेम मधल्या सगळ्या इस्रायल लोकांना बंदी करून कुठं नेलं, आपल्या राष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये. आणि ते तिथं काय राहिले तुम्हाला माहितीये, बंदिवासामध्ये राहिले, बंधनामध्ये राहिले, तिथं गुलाम म्हणून राहिले. हालेलुया. हालेलुया. आणि मग नंतर ते सगळे इस्रायल लोक वेगवेगळ्या देशामध्ये, वेगवेगळ्या भागामध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी गुलाम म्हणून एकदम वेगवेगळ्या ठिकाणी काय झाले होते, पांगून गेले होते. वेगवेगळ्या ठिकाणी ते काहीतरी काय करत होते, राहत होते. पण तुम्हाला माहितीये, एक व्यक्ती होता ज्याचं नाव होतं नेहेम्या. ज्याचं नाव काय होतं, नेहेम्या होता. आणि तो जो नेहेम्या आहे त्याच्याबद्दल आपण बघतो, तो यरूशलेमेसाठी, जो तो इस्रायल देश होता, जे मंदिर होतं, जे यरूशलेम होता, त्या मंदिरासाठी, त्या देशासाठी आणि तिथल्या लोकांसाठी तो काय करत होता, रडून प्रार्थना करायला लागला. काय करत होता, हालेलुया. कशामुळे रडून प्रार्थना करत होता तुम्हाला माहितीये, कारण त्याच्या लक्षामध्ये आलं होतं की इस्रायलाचं जे मंदिर आहे ते पडलेलं आहे. इस्रायलचे, यरूशलेमचे लोक सगळे पांगापांग झालेले आहे. त्याचा तट पूर्णपणे जाळून टाकलेला आहे. त्याचे सगळे कवाड, दरवाजे सगळे काय केलेले, नष्ट झालेले आहे. आणि त्याची कोणीच आता काय करू शकत नाही, त्याची परत डागडुगी करू शकत नाही, त्याला कोणीच उभारू शकत नाही. म्हणून तो त्या गोष्टींकडे बघून काय करायला लागला तुम्हाला माहितीये, शोक करायला लागला. काय करायला लागला होता. हालेलुया. 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 प्रियांनो, नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही कुठलंही काम करत आहे देवाच्या राज्यासाठी, कुठलंही काम करत आहे, ते काम जर तुम्ही मनापासून करत आहे, हालेलुया, कशापासून करत आहे, तर खरंच मी तुम्हाला सांगतो, देव तुमच्या त्या अंतःकरणाला बघणार आहे. देव कशाला बघणार, तुमच्या कशाला बघणार देव तुमच्या. आपण एक वचन काढू, आपण नेहमीचं पुस्तक काढू यावेळेस, आणि आपण पहिला अध्याय काढू आणि यावेळेस वाचूया आपण. हकल्याचा पुत्र नहिम्याचा वृत्तांत. 20व्या वर्षी किस्लेव महिन्यात मी सुशन राजवाड्यात होतो. तेव्हा हननी नावाचा माझा एक बांधव आणि इतर काही लोक यहुदातून आले. बंदिवासातून सुटल्यापैकी जे यहुदी शेष राहिले होते त्यांच्याविषयी व यरूशलेमेविषयी त्यांच्याकडे मी विचारपूस केली. पुढं त्यांनी मला सांगितले, बंदिवासातले जे अविशिष्ट लोक त्या प्रांतात राहिले ते मोठ्या दुर्दशेत असून त्यांची अप्रतिष्ठा होत आहे. यरूशलेमेचा तटही पडला आहे व त्यांच्याविषयी आग लावून जाळून टाकले आहे. हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवस पर्यंत विलाप करीत राहिलो. मी उपवास करून स्वर्गीच्या देवाची प्रार्थना केली की, हे स्वर्गीच्या देवा परमेश्वरा, हे थोर भयावह देवा, तुझ्यावर प्रीती करणारे व तुझ्या आज्ञा पाळणारे यांच्या संबंधाने तू आपला करार पाळतोस व त्यांच्यावर करुणा करतोस. हालेलुया. 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 ज्यावेळेस त्यांनी यरूशलेमच्या लोकांविषयी विचारपूस केली त्यावेळेस त्याला कळालं की ते लोक जे आहेत ते मोठ्या दुर्दशेमध्ये, त्याच्यामध्ये मोठ्या दुर्दशेमध्ये आहेत आणि त्यांची काय होते, अप्रतिष्ठा होते. काय होते त्यांची, काय होते त्यांची, हालेलुया. हालेलुया. आता विचार करा, इस्रायल लोक आहेत, वेगवेगळ्या देशामध्ये पांगलेले आहेत आणि तिथं ते राहते, आणि त्या इस्रायल लोकांपैकी कोणाच्याही मनामध्ये या गोष्टीविषयी काय आला नाही, कोणाच्याही अंतःकरणामध्ये या गोष्टीविषयी काय आला नाही, तुम्हाला माहितीये, विचार आला नाही की खरंच माझे बांधव, माझे भाऊ, माझ्या बहिणी, माझे लोक कशामध्ये, बंधनामध्ये, कशामध्ये. हालेलुया. हालेलुया. पण नेहम्या मात्र तुम्हाला माहितीये, त्यांनी ही गोष्ट ऐकली, विचारपूस केली, आणि ते गोष्ट ऐकल्यानंतर तो काय करायला लागला, खाली बसला आणि तो काय करायला लागला, रडायला लागला. काय करायला लागला, काय करायला लागला. हालेलुया. हालेलुया. विचार करा,
आपण जे आहोत, आपण जिथून पण कुठून आलेलो आहोत, आपली कुठून तरी काय झालेली उत्पत्ती झालेली, कुठून तरी काय झालेली आपली. आपण ज्या वेळेस आपल्या गावाकडे जातो, कुठे जातो आपल्या, तर त्या गावाकडे ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस आपण त्या गावाबद्दलच्या गोष्टी काय केलेल्या असतात, ऐकलेल्या असतात. काय केलेल्या असतात? हालेलुया, हालेलुया. की आपण ज्यावेळेस आपल्याला माहिती की आपली उत्पत्ती, आपला कुळ, आपले लोक या ठिकाणावरून काय झालेले, बाहेर निघलेले, या ठिकाणातून काय आलेले. म्हणून आपली जी अटॅचमेंट आहे त्या ठिकाणापासून आपली अटॅचमेंट काय असते, खूप जास्त प्रमाणामध्ये असते. हालेलुया, हालेलुया. कशामुळं? कारण आपल्याला माहितीये आपले आजोबा, आपले पंजोबा, आपले जे जुने लोक आहेत ते सगळे त्या ठिकाणी राहत होते आणि ते त्यांचं तिथं काय होतं, कुळ होतं, ते त्यांचं ती पूर्ण ती जागा तिथं होती. आणि तिथून ज्यावेळेस तुम्ही कुठं पण, आज तुम्ही सिटीमध्ये राहते, वेगवेगळ्या ठिकाणी राहते, पण तुम्हाला जर कोणी विचारलं तुमचं आडनाव काय आहे किंवा तुमचं गाव काय आहे किंवा तुम्ही कोणत्या गावावरून, सगळ्यात पहिले आयडेंटिफिकेशन कुठून होतं, तुम्ही कोणत्या गावाचे. हालेलुया. काय विचारता लोक, तुम्ही कुठल्या गावचे. हालेलुया. आणि मग त्यावेळेस तुम्ही त्यांना सांगता, मग त्यावेळेस त्यांना त्या गोष्टीची काय होती, आठवण होती. हालेलुया. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं माग त्याची कुठून तरी काय झालेली उत्पत्ती झालेली, त्याची काय झालेली, काय झालेली. आणि तो त्या भागातून बाहेर आलेला आहे, म्हणून तो त्या भागासोबत खूप जास्त काय झालेला असतो, जुडलेला असतो. काय झालेला असतो. हालेलुया. आता तुम्ही बघा, जे पण सगळे मोठमोठे अधिकारी आहेत, जे मोठमोठे लोक आहेत, जे मोठमोठ्या लेवलला, आज पण तुम्ही बघा काही मंत्री लोक जरी असले तर ते अगोदर सगळ्यात पहिले डेव्हलपमेंट जर करायची तर ते कुठं डेव्हलपमेंट करत असतात, ते जिथून त्यांचा जन्म झालेला आहे, जिथून ज्या भागातून ते आलेले आहेत त्या भागामध्ये ते सगळ्यात जास्त काय करतात, डेव्हलपमेंट करतात. काय करता. हालेलुया. ही गोष्ट सगळ्याला मान्य आहे, कारण त्यांना माहिती आहे आपली जी आयडेंटिफिकेशन आहे, आपली जी ओळख आहे, त्या त्या जागेपासून आहे, त्या गावापासून आहे, त्या लोकांपासून आहे, तिथल्यापासून आहे. म्हणून ते सगळ्यात जास्त सुख सुविधा कुठं आणण्याचा प्रयत्न करता, ज्या जागेतून त्यांचा काय झालेला आहे, जन्म झाला. हालेलुया, हालेलुया. आणि हा नेहम्या होता, हा सुद्धा याच कुळातला होता. आणि ज्यावेळेस त्यांनी गोष्ट ऐकली की माझे लोक बंदिवासामध्ये, माझे लोक अशा परिस्थितीमध्ये, त्यांची अप्रतिष्ठा होते, आणि जे मंदिर, एवढं मोठं मंदिर होतं त्या जागेमध्ये, जिथं परमेश्वर उतरून येत होता, जिथं महान गोष्टी होत होत्या, आज त्या भागाची काय होते, अप्रतिष्ठा होते. काय होते, काय होते. तुम्हाला माहितीये हा नेहम्या देवाच्या त्या मार्गामध्ये चालणार होता. हालेलुया. आणि त्याला सगळ्या गोष्टी परमेश्वराच्या काय होत्या, माहित होत्या. कारण त्याचं जीवन कशाचं जीवन होतं, मला माहितीये, प्रार्थनेचं जीवन होतं. कशाचं जीवन होतं, कशाचं जीवन होतं. त्याला त्याच्या जीवनाचा टास्क समजला होता, त्याला त्याच्या जीवनाचा अर्थ समजला होता. आता विचार करा, हा जो नेहम्या आहे हा राजाच्या हातामध्ये प्यालेदाराचं काम करत आहे. म्हणजे राजाच्या जवळचा, एकदम जवळचा व्यक्ती येतो, त्याला काही गरज आहे का, येरुशलेमशी काही गरज आहे का, मंदिरशी काही गरज आहे का, तिथल्या लोकांशी काही गरज आहे का. तो तर त्याच्या चांगल्या पोस्टवर आहे, तो त्याच्या चांगल्या कामामध्ये, तो त्याच्या चांगल्या गोष्टींमध्ये, त्याला काही गरज आहे का या गोष्टींची. हालेलुया. पण त्याला माहित होतं मी जिथून आलोय तिथले माझे भाऊ, माझ्या बहिणी, माझे लोक कशामध्ये, बंधनामध्ये. कशामध्ये. हालेलुया, हालेलुया. जे लोक, खरंच मी तुम्हाला सांगतो, जे परमेश्वराच्या कॉलिंगला सिरियस घेता, परमेश्वराच्या कशाला, कॉलिंगला, परमेश्वराच्या बोलवणाऱ्या गोष्टींना काय करता, सिरियस घेता. हालेलुया. आता बघा, हा नेहम्या आहे, याने काय केली, देवाकडे काय केली, प्रार्थना केली. देवाकडे काय केली, आणि काय प्रार्थना केली त्यांनी तुम्हाला माहितीये. त्याला ज्यावेळेस ही गोष्ट कळाली, एका चांगल्या हुद्द्यावरचा माणूस आहे, एकदा चांगल्या मोठ्या पोस्टवर आहे, त्याला कुठल्याही गोष्टीची काही गरज नाहीये, पण तरी त्याचे लोक बंदिवासामध्ये, त्याच्या लोकांची अप्रतिष्ठा होते, मंदिर पडलेलं आहे, जाळून टाकलेलं आहे मंदिर. आणि ते मंदिर असं होतं की त्या मंदिराला बघून जिवंत परमेश्वराचा लोक काय करत होते, गौरव करत होते. हालेलुया. आणि आज त्या मंदिराची अशी परिस्थिती होती. म्हणून तुम्हाला माहितीये नेहम्यावर एक मोठं ओझं होतं, आणि तो आपण बघतो की तो काय करायला लागला, हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो, आणि बरेच दिवस पर्यंत काय करत राहिलो, विलाप करीत राहिलो, आणि मी उपवास करून स्वर्गीय देवाची काय केली. हालेलुया. नेहम्याच्या जीवनाचं कॉलिंग
नेहम्याच्या जीवनाचा उद्देश नेहम्याला काय झाला होता, समजला होता. हालेलुया. तर प्रियांनो, मी तुम्हाला अगोदरच काय म्हटलो, आपल्याला आपल्या जीवनाचा उद्देश अगोदर देवाकडून काय घ्यायचा आहे, समजून घ्यायचं. हालेलुया. प्रत्येक व्यक्ती असं नाहीये की तो प्रीचरच बनेल म्हणून तो प्रीचर्स करेल. प्रत्येक व्यक्ती असा नाहीये की तो भविष्यवाण्याच करेल. प्रत्येक व्यक्ती असा नाही की तो सुवार्थच सांगेल. तुम्ही जे पण काही काम हे तर तुम्ही करणारच आहे. हे तुम्ही भविष्यवाण्या कराल, तुम्ही सेवा कराल, तुम्ही लोकांना प्रीच कराल, या गोष्टी तर तुम्ही कराल. पण यापेक्षाही मोठ्या गोष्टी ह्या आहे की तुम्हाला जर तुम्ही तुमच्या भावाला, तुमच्या बहिणीला, तुमच्या लोकांना तुम्ही बघत आहे ते बंधनामध्ये आणि त्यांच्याविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये काय ते कळवळ आहे. काय ते की माझे लोक कशामध्ये आहेत, बंधनामध्ये. माझे लोक कशामध्ये, समस्येमध्ये. माझे लोक कशामध्ये, दुःखामध्ये. हालेलुया, 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 हालेलुया. आणि ते लोक प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे, ते त्यांच्या जीवनाचा उद्देश परमेश्वराकडून काय करता, समजून घेतात. हालेलुया. तर तुम्हाला माहिती आहे, नेहम्याने काय केलं, त्याला ज्या त्या गोष्टी ऐकल्या ना, त्यास तो काय करायला लागला, विलाप करायला लागला. काय करायला लागला, विलाप म्हणजे रडायला लागला, दुःख करायला लागला. आणि सगळ्यात मोठी गोष्ट त्यांनी काय केली तुम्हाला माहितीये, की बरेच दिवस पर्यंत विलाप करीत राहिलो आणि मग मी उपवास करून स्वर्गीय देवाची काय केली, सगळ्यात मोठं त्याच्याकडे शस्त्र काय होतं तुम्हाला माहितीये, प्रार्थना. काय शस्त्र आहे, काय शस्त्र आहे आपलं सगळ्यात मोठं. काही तुम्हाला करता येत नसलं ना, एक मात्र तुमच्याकडे देवाने खूप चांगलं शस्त्र दिलेलं आहे, आणि ते म्हणजे काय, प्रार्थना. काय करणं. आता नेहमी म्हणला का चला सगळे लोक आपले या बरं, आपण सगळे मिळून काय करू, प्रार्थना करू. आपलं यरूशलेम जे आहे, आपलं जे मंदिर आहे ते पडलेलं आहे, तिथलं त्याची पूर्ण धूळदान झालेली आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या. आता कोण येईल तट बांधण्यासाठी, आता कोण येईल लोक ते करण्यासाठी, आता कसं करावं आपण, कसं मंदिर बांधावं, आता तर अजून तर कोणीच नाही आपल्या सोबत, आता आपण एकटेच आहे, असं काय म्हणलं का. त्यांनी काय केली, सगळ्यात पहिले रडला, विलाप केला आणि काय सुरू केले, उपवास. काय सुरू केले, उपवास. एकच माणूस, किती माणूस आहे, ज्याचं नाव काय आहे, नेहम्या. ज्याचं नाव काय आहे, लय मोठे होते का, एकच व्यक्ती ज्याच्या अंतःकरणामध्ये काय आलं होतं की खरंच या गोष्टी कशा आहेत, आणि तो त्या गोष्टींना ऐकून काय आला, रडायला लागला. हालेलुया. आणि ज्यावेळेस आपण ऐकतो, इकडे चर्च पडलं, इकडे चर्चच्या मंडळात तुटायला लागल्या, इकडे लोक वेगवेगळे व्हायला लागले. पहिले चर्चमध्ये पास्टर येत होते, सेवा करत होते, आणि आज तिथं काहीच नाही राहिलेलं आहे, एकदम सगळं हे झालेलं आहे. आपण काय करतो, काय करतो आपण, आपल्याला दुःख होतं त्या गोष्टीचं. अरे की एक भवन आहे परमेश्वराचं, जिथं देवाची जिवंत उपस्थिती होती, आज तिथं काय झालेलं आहे, काही एक नाहीये. तिथं काय झालंय, आपण त्याच्यासाठी विलाप करतो, त्याच्यासाठी आपण रडतो, त्याच्यासाठी आपण प्रार्थना करतो. जे व्यक्ती तुम्हाला सांगते ते पण तुम्हाला हसून सांगतात, आपण पण त्या गोष्टी काय करतो, आपण त्या व्यक्तीला म्हणतो का तू जे सांगत आहे, आपण या गोष्टीसाठी मिळून काय करू, उपवास करू, या गोष्टीसाठी मिळून आपण काय करू, प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ते कशामुळे आपण करत नाही, कारण आपल्याला या गोष्टीचं महत्वच माहित नाहीये. जर आज त्या गावामध्ये, त्या शहरामध्ये, त्या भागामध्ये जर परमेश्वराचं मंदिर जर पडलेलं आहे, तिथल्या लोकांचा सताव होते आणि तिथले लोक जर दूर गेलेले आहेत, तर मी तुम्हाला सांगतो, समजून घ्या, त्या भागामध्ये खूप भयानक परमेश्वराचा क्रोध त्या जागेमध्ये काय होणार आहे, उतरून येणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्या ठिकाणी परमेश्वराचं भवन आहे, ज्या ठिकाणी परमेश्वराचे लोक आहेत, ज्या ठिकाणी परमेश्वराची उपस्थिती, ज्या ठिकाणी परमेश्वराचं प्रेझेन्स आहे, त्या ठिकाणी नेहमी परमेश्वराचं जीवन आणि आशीर्वाद तिथं नेहमी राहणार आहे. हालेलुया, हालेलुया. पण मी तुम्हाला सांगतो, तिथून जर ते लोक दूर गेले, तिथून जर लोक काढून घेतले गेले, तर मी सांगतो तिथून परमेश्वराची दया निघून जाणार. काय निघून जाणार तिथून, तिथं काय येणार आहे, क्रोध. काय येणार तिथं, तुम्हाला माहितीये, ज्यावेळेस मंडळीचं रॅप्चर होणार आहे आणि मंडळी घेतल्या जाणार आहे, त्यानंतर या जगावर सगळ्यात मोठा क्रोध आणि महासंकटाचा काळ आणि सगळ्यात जास्त परिस्थिती बिकट व्हायला लागणार आहे. हालेलुया. आज का बरं लोक वाचताय, का बरं लोक आज राहतील, का बरं आज लोकांवर परमेश्वर दया करत आहे, कारण मध्ये एक पोकळीमध्ये लोक आहेत परमेश्वराचे, ते काय करत आहे, मध्यस्थी करत आहे. काय करत आहे ते,
काय करत आहे? प्रार्थना करत आहे. काय करत आहे? पण तेच लोक येशू सोबत घेतले गेले, मग कोण राहणार आहे खाली मध्यस्थी करायला? राहणार आहे कोणी मध्ये? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रियांनो, एक खूप महत्वाचं आहे की ज्यावेळेस तुम्ही अशा गोष्टी ऐकता त्यावेळेस आपण त्या गोष्टींसाठी, त्या भागांसाठी, त्या लोकांसाठी काय करणं गरजेचं आहे? प्रार्थना. काय करणं गरजेचं आहे? नेहमीने काय म्हटलं का, चला आता मी मोठ्या पोस्टवर आहे, मी मोठ्या पदावर आहे, आता मी काय करतो, एवढा माझ्याकडे पैसा आहे तो सगळा लावून देतो आणि मी काय करतो, चांगलं देवाचं मंदिर काय करतो. असं काय म्हटलं का? तो काय म्हटला अगोदर? काय करतो त्यांनी? काय केला? विलाप केला, प्रार्थना केली. आणि त्यांनी कशा पद्धतीने प्रार्थना केली ते आपण बघणार आहोत. तो काय म्हणला तुम्हाला माहितीये? हे स्वर्गीय देवा परमेश्वरा, हे थोर व भयावह देवा, तुझ्यावर प्रीती करणारे व तुझ्या आज्ञा पाळणारे यांच्या संबंधाने तू आपला करार पाळतोस व त्याचवर करुणा करतोस. हालेलुया. नेहम्या देवाच्या समोर गुडघे टेकून तो प्रार्थना करत आहे. आणि तो प्रार्थना कशा पद्धतीने करत आहे त्याचे शब्द ऐका. जर त्याचे तुम्ही शब्द ऐकणार त्याच्यावरून तुम्हाला कळणार आहे नेहम्या असा व्यक्ती नव्हता की तो आज पहिल्यांदा प्रार्थना करत होता. त्याचं जीवनच कशाचं होतं? प्रार्थनेचं. कशाचं जीवन होतं? कशात जीवन होतं? म्हणून त्याने ज्यावेळेस ही गोष्ट ऐकली त्यास त्याने कानामागे नाही टाकली ही गोष्ट, किंवा या गोष्टीकडे दुर्लक्ष नाही केलं, तर तो रडायला लागला. आणि रडून त्याने परमेश्वराकडे काय केला? विलाप केला, उपवास केले, प्रार्थना केली. आणि तो कशा पद्धतीने प्रार्थना करते? हे स्वर्गीय देवा, स्वर्गाच्या देवा परमेश्वरा, हे थोर व भयावह देवा. कोणत्या देवा? जो तू थोर आहे आणि कसा आहे, तुझे सगळे लोक काय धरता? भीती धरता. काय धरता? हे पुढे काय सांगितलंय? हे थोर व भयावह देवा, तुझ्यावर प्रीती करणारे. तुझ्यावर काय करणारे? तुझ्यावर काय करणारे? आपण देवावर काय करतो? किती जण देवावर प्रेम करतात? सगळेजण करता. हालेलुया. मग काय सांगितलंय की तुझ्यावर प्रीती करणारे व तुझ्या आज्ञा पाळणारे यांच्या संबंधाने तू आपला करार काय करतो? पाळतो. नेहम्याने देवाला त्याच्या कराराविषयी काय करून दिली? आठवण करून दिली. कशाविषयी? कशाविषयी? बघा, त्याने जो करार आहे त्याला मध्ये घेतलं आणि त्या कराराविषयी ते जे अग्रीमेंट आहे, अग्रीमेंट म्हणजे काय असतं? दोन्ही पक्षांमध्ये एक अग्रीमेंट होतं की जे तुझं आहे ते कोणाचं आहे? माझं आहे. आणि जे माझं आहे ते कोणाचं आहे? हालेलुया. तुमचा आणि येशूचा किंवा आपला आणि येशूचा त्याच्या रक्ताच्या द्वारे काय झालेला आहे? करार झालेला आहे. कशाद्वारे झालेला आहे? हालेलुया, 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 हालेलुया. मग तुम्हाला माहिती आहे तो काय म्हणतो की तुझ्या आज्ञा पाळणाऱ्यावर यांच्या संबंधाने तू आपला करार पाळतोस, त्याचवर करुणा करतोस. त्याचवर काय करतो? त्यावर काय करतो? दया करतो, करुणा करतो, फेवर करतो. आणि पुढे काय म्हणला? तुझे सेवक इस्रायल लोक यांच्यासाठी मी तुझा दास या समयी रात्रंदिवस काय करत आहे? किती दिवस आणि रात्र तो काय करत आहे? सगळ्यात मोठं शस्त्र आहे काय? प्रार्थना. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये ग्रेट व्हिक्टरीला बघायचंय, ग्रेट ग्लोरीला बघायचंय, अद्भुत परमेश्वराच्या गौरवला बघायचंय, तर तुम्हाला निरंतर काय करायची आहे? दिवस आणि हालेलुया, हालेलुया. आणि तो काय म्हणतोय? समय रात्र दिवस प्रार्थना करीत आहे, ती कान देऊन व डोळे उघडून काय कर? इथे काय सांगितलंय? ती कान देऊन ऐक. देवा तू काय कर? कान देऊन ती प्रार्थना काय कर? ऐक. आणि डोळे उघडे करून काय कर म्हणे? आम्ही इस्रायल लोकांनी तुझ्या विरुद्ध काय केले? पातकं केली आहेत, ती मी कबूल करतो. मी व माझ्या बापाच्या घराने काय केलेलं आहे? पातक केलं. त्याने विलाप केला, उपवास केले, देवाला अगोदर कराराची काय केली? आठवण करून दिली. आणि नंतर त्याने काय केला? स्वतः त्याच्याकडनं, त्याच्या वडिलाच्या घराण्याकडनं झालेल्या पापांची काय केला? पश्चाताप केला. काय केला? आणि काय म्हटला? आम्ही तुझ समोर अतिशय दुर्वर्तन केले आहे आणि तू आपला सेवक मोशे यास विध केलेल्या आज्ञा, नियम व निर्णय आम्ही पाळले नाहीत. तू आपला सेवक मोशे यास जे सांगितले होते त्याचे स्मरण कर, ते हे की तुम्ही पातक केल्यास मी तुम्हाला राष्ट्रामधून काय करेल? विखरून टाकन. हालेलुया.
हालेलुया, हालेलुया. मोशेला देवाने काय दिल्या होत्या? आज्ञा. मोशेला काय दिलं देवाने? आणि त्या आज्ञा मोशेला दिल्या. आणि तुम्हाला माहितीये आज्ञा काय होत्या? जर आज्ञा पाळल्या नाही, काय पाळल्या नाही? काय पाळलं नाही? तर मनुष्याच्या जीवनावर काय येणार आहे? परमेश्वराचे सर्व दंड कोणाच्या जीवनावर येणार आहे? माणसाच्या जीवनावर. हालेलुया. काय आज्ञा होते तुम्हाला माहिती आहे? अगोदर 10 आज्ञा आपण ऐकत होतो. किती आज्ञा ऐकत होतो? त्याच्या अगोदर मोशेच्या ग्रंथामध्ये भरपूर आज्ञा दिलेल्या होत्या. हालेलुया. पण या कुठल्याच आज्ञा मनुष्याकडनं काय होत नाही? पाळणं होत नाही. काय होत नाही? तुम्हाला माहिती आहे काय आज्ञा दिली होती? की ज्यावेळेस तुम्ही आज्ञा मोडणार आहेत, देवाच्या आज्ञा तुम्ही काय करणार आहे? तर तुम्हाला परमेश्वर अनेक राष्ट्रामध्ये काय करेल? विखरून टाकेल. अनेक राष्ट्रामध्ये काय करेल? हालेलुया, हालेलुया. अनुवाद 28व्या अध्यायामध्ये काय दिलेलं आहे? आशीर्वाद आणि काय दिलेले आहेत? श्राप दिलेले आहेत. काय दिलेले आहेत? आशीर्वाद आणि ते आशीर्वाद आणि ते श्राप आज पण त्या पद्धतीने काय करत आहे? मोशेच्या द्वारे काय आलं? नियमशास्त्र. कोणाच्या द्वारे? कोणाच्या द्वारे? मोशेला नियमशास्त्र दिलं. मोशेच्या द्वारे आज्ञा दिल्या, नियम दिले, विधी दिल्या, अनेक गोष्टी दिल्या. आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे कृपा आलेली. काय आलेली? मोशेला नियमशास्त्र दिलं. पण येशू ख्रिस्त ज्या अशा पृथ्वीवर आला त्याने मनुष्याच्या जीवनासाठी काय घेऊन आला? तो कृपा. काय घेऊन आला? काय घेऊन आला? हालेलुया, हालेलुया. अनुवाद 28 मध्ये सगळ्या आज्ञा दिलेल्या आहेत. अनुवाद 28 मध्ये काय दिलेल्या आहेत? आपण वचन काढूया. आपण अनुवाद याचा 30वा अध्याय काढू. आपण 30वा अध्याय, अनुवाद 30वा अध्याय, पहिलं वचन वाचूया. मी तुझ्या पुढे मांडलेल्या या सर्व गोष्टी म्हणजे हे आशीर्वाद व शाप जेव्हा तुझ्यावर येतील आणि तुझा देव परमेश्वर तुला ज्या ज्या राष्ट्रांमध्ये घालून देईल तेथे तू या गोष्टींचे स्मरण करशील. आणि जेव्हा तू आपल्या मुलांबाळासह संपूर्ण मनाने व संपूर्ण जीवाने आपला देव परमेश्वर याच्याकडे वळशील आणि जे काही आज मी तुला सांगितले आहे त्याच्याप्रमाणे त्याची वाणी ऐकशील, तेव्हा तुझा देव परमेश्वर तुझे दास्य निवारेल आणि तुझ्यावर दया करून ज्या ज्या राष्ट्रांमध्ये त्याने तुझी पांगापान केली असेल तेथून तुला पुन्हा एकत्र आणेल. हालेलुया, हालेलुया. आज लोक जे पांगापांग झालेली, लोकांची काय झालेली? कशामुळे पांगापांग झालेली आहे? कारण लोकांनी देवाच्या आज्ञा पाळणं काय केलेलं आहे? काय करून दिलेलं आहे? आणि लोक काय झाले? अनेक ठिकाणी विखरून गेलेले आहेत. अनेक घरामध्ये फूट आहे, अनेक घरामध्ये काय आहे? फूट आहे. अनेक घरामधले लोक काय झालेले आहेत? वेगळे झालेले आहेत. कोणीही कोणामध्ये माणूस माणसामध्ये नाहीये, एकत्र नाहीये, सगळे दूर दूर पळत आहे आणि सगळ्यांमध्ये फूट आहे, तूट आहे. कशामुळे? कारण की माणसानेच काय केलं? देवाच्या आज्ञा पाळणं काय केलं? काय करून दिलं? आणि इथं काय सांगितलंय? जर तू काय करणार आहे? तुझ्या परमेश्वराने जेव्हा तू आपल्या मुलाबाळासह संपूर्ण मनाने व संपूर्ण जीवाने आपला देव परमेश्वर याच्याकडे काय करशील? वळशील. कधी पण असू द्या, तुम्ही आज पण आहे, पण आज पण तुम्ही जर काय करत आहे? जिवंत परमेश्वराकडे काय करणार आहे? वळणार आहे. काय करणार आहे? काय करणार आहे? तर पुढे काय सांगितलंय? जिवंत देवाकडे परमेश्वर याच्याकडे वळशील आणि जे काही आज मी तुला सांगितले आहे त्याप्रमाणे त्याची वाणी ऐकशील, तेव्हा तुझा देव परमेश्वर तुझे दास्य निवारील. तुझे काय निवारील? काय निवारील? दास्य म्हणजे तुम्ही काय आहेत? गुलाम आहेत. काय आहेत? आता कशाचे गुलाम आहेत आपण? सांगतील का कशाचे गुलाम आहेत? आपण वेगवेगळ्या गोष्टीचे. कर्जाचे आपण काय? गुलाम. आपण दुष्ट आत्म्याचे काय आहेत? गुलाम. डिप्रेशनचे काय आहेत? काळज्या चिंताचे काय आहेत? अनेक वेगवेगळ्या गोष्टीचे काय आहे? आणि आपण काय विचार करतो? मी याच्यातून काय होत नाहीये, बाहेर निघत नाही. मी याच्यातून काय होत नाहीये, मी कसं बाहेर निघू याच्यातून? मी तर लय प्रयत्न करत आहे, मी तर सगळ्या गोष्टी करत आहे. मी इकडचं गड्ड बुजवतो, लयच इकडचं गड्ड काय होतं? लय इकडचं गड्ड बुजवत नाही, लयच इकडचं गड्ड काय तयारच. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मग आपण 12-12 घंटे काम करतो, 24-24 घंटे काम करतो, घरातले सगळे लोक काम करतात, तरी पैसा काय होत नाहीये. हालेलुया. एक छोटीशी गोष्ट आहे, तुम्हाला तुमच्या गोष्टींपासून काय व्हायचंय? वळायचं. काय व्हायचंय? आणि कुठं यायचंय? परमेश्वराचं. कुठं यायचंय? आणि काय सांगितलंय?
जे काही आज मी तुला सांगितलं आहे त्याप्रमाणे त्याची वाणी ऐकशील, तेव्हा तुझा देव परमेश्वर तुझे दास्य निवारील व तुझ्यावर दया करून ज्या ज्या राष्ट्रामध्ये त्याने तुझी पांगापांग केली असेल तेथून तुला तो पुन्हा काय करल, एकत्र करल. काय करल? या नेहेम्याने आपल्या वडिलाचा, आपल्या घराण्याच्या पापाची कबुली दिली, पश्चाताप केला आणि देवाला त्या कराराची आठवण करून दिली, आणि म्हणून परमेश्वराने नेहेम्यावर काय केलेली आहे, कृपा केलेली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा तुम्ही आज्ञा मोडणार आहेत, देवाच्या आज्ञा काय करणार आहे आणि आज्ञाच्या बाहेर जाणार आहेत, तेव्हा तेव्हा तुम्ही कशामध्ये जाणार आहेत, गुलामगिरीमध्ये. कशामध्ये जाणार आहे, कशामध्ये जाणार आहे? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मोशेने आज्ञा दिल्या, इस्रायल लोकांनी आज्ञा ऐकल्या, इस्रायल लोकांनी सगळ्या आज्ञा ऐकल्या आणि काय म्हटले, हो देवा आम्ही या सगळ्या आज्ञा काय करणार आहे, पाळणार आहेत. आम्ही कधीच या गोष्टींचे पाप करणार नाही, आम्ही कधीच या गोष्टी चुकणार नाही, आम्ही कधीच या गोष्टी सोडणार नाही, आम्ही नेहमी तुझं जसं म्हणतोय तसं आम्ही काय करणार आहे, असे म्हणायचे. आणि लगेच 2-3 दिवसामध्ये काय करायचे, पाप करायचे. लगेच काय करायचे? हालेलुया. मोशे वरतून आला, त्याला परमेश्वराने आज्ञाच्या पाट्या देण्यासाठी तो वरती गेला होता देवाकडून आज्ञा मागायला, आणि त्याला वरतून यायला उशीर झाला की लगेच काय म्हणले लोक, अरे मोशेला यायला अजून काय होते, टाइम लागत आहे. मोशेला काय लागत आहे, आरोना काय कर, आमच्यासाठी चालणारे फिरणारे काय कर, आम्हाला डोळ्याला दिसणारे काय तयार कर, देव तयार कर. काय कर? 40 दिवसात मोशे खाली येईल त्यांना वाटलं होतं, पण 40 दिवसापेक्षा जास्त दिवस लागले कोणाला खाली येण्यासाठी, मोशेला. कारण मोशे पर्वतावर गेला होता आणि देवाच्या उपस्थितीमध्ये बसत होता आणि देवासोबत काय करत होता, बोलत होता. आणि देवाने त्याला 10 आज्ञाच्या पाट्या ज्या होत्या त्या देवाने कोणाला दिल्या होत्या, मोशे कोणाला दिल्या होत्या. आणि त्या आज्ञाच्या पाट्या आणण्यासाठी मोशे कुठं होता, वरती परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये. आणि खाली लोक लगेच काय करायला लागले. आणि त्याच्या अगोदरच देवाने काय केलं तुम्हाला माहितीये, जे सिनाय पर्वत होता तिथं परमेश्वर आला, तिथं मोशे होता, सगळे लोक होते, आणि देवाने त्यांना आज्ञा दिल्या होत्या की तुम्ही माझ्या इच्छेप्रमाणे चाला, माझ्यावर प्रेम करा, माझ्या मार्गामध्ये चाला, कुठल्याही मूर्ती पूजा करू नका, कुठल्याही गोष्टी करू नका. हे सगळे लोक त्याला काय म्हटले, हो देवा आम्ही तसंच काय करणार. हालेलुया. आणि लगेच मोशे वरती गेला पाट्या आणायला, लगेच हे लोक खाली होते, थोडा दम नाही धरू शकले, लगेच मोशेला यायला टाइम लागला. लगेच काय म्हणले आरोनाला, मोशे कुठं गेला माहित नाही, तो येईल का नाही ते पण माहित नाहीये, आता तू आमच्या समोर चालणारे फिरणारे काय कर, देव कर. लगेच त्यांनी त्यांच्याकडून आरोनाने सोनं, त्यांच्या कुंडलं वगैरे, त्यांच्या गळ्यातल्या सोन्याच्या सगळ्या गोष्टी घेतल्या आणि लगेच काय तयार केलं, आणि त्याच्या समोर काय करायला लागले, हाच आमचा देव आहे, स्टॅच्यू जे हेच आहे आमचं काय, त्याच्या समोर काय करायला लागले, नाच गाणं करायला लागले. हालेलुया. मला तुम्हाला हे सांगायचंय, जेव्हा जेव्हा तुम्ही म्हणणार आहेत की आम्ही देवाच्या आज्ञा पाळू आणि देवाच्या आज्ञेमध्ये चालू, तेव्हा तेव्हा तुमच्याकडून देवाच्या आज्ञा काय होणार आहे, ब्रेक होणार आहेत. देवाच्या आज्ञा काय होणार आहेत, मोडण्यात येणार आहेत. काय करण्यात येणार आहे. मग तुम्हाला माहिती आहे, इस्रायल लोक त्यांच्या समोर एवढे चमत्कार झाले. काय झाले, सिंपल सांगतो तुम्हाला, त्यांच्या समोर जी फरात नदी होती, जी नदी होती ती काय आली, दुभागली. तो जो समुद्र, लाल समुद्र होता तो काय आला, दुभागला, आणि त्याच्यामधून हे लोक काय करत होते, चालायला लागले. फारोची सेना मागे होती आणि यांच्यासाठी काय केलं होतं, पूर्ण लाल समुद्र काय केला होता. आणि हे जमिनीवरून, त्या जमिनीवरून काय करत होते, कधी भविष्यात ती गोष्ट झाली नव्हती आणि कधी पास्ट मध्ये पण ती गोष्ट कधीच काय झाली नव्हती. हालेलुया, हालेलुया. आणि परमेश्वर त्यांना घेऊन चालला होता. कोण घेऊन चालला होता. आता हे चमत्कार, हा चिन्ह बघितलं नंतर त्यांना खाण्यासाठी ते कुरकुर करायला लागले देवाकडे. देवाने वरतून त्याच्यासाठी लाव पक्षी पाठवले, ते सुद्धा खाल्ले. ते खाल्ल्यानंतर अजून कुरकुर करायला लागले. देवाने स्वर्गातून त्यांना देवदूताची भाकर म्हणजे मान्ना सुद्धा काय दिला, खायला लागले. ते सुद्धा त्यांनी काय केलं, खाल्लं. तरी कुरकुर करायला लागले. कशासाठी, पाण्यासाठी. कशासाठी. मग देवाने परत त्या काय केलं, ते जे पहाड होतं, ते जे दगड होतं, त्याच्यातून पाणी काढलं आणि यांना काय केलं, पाणी दिलं. ते सुद्धा काय झाले, पिले. ना त्यांचे कपडे फाटले नाही, ते एवढे चालत होते, ना त्यांचे पाय सुजत नव्हते, ना त्यांच्या कोणत्याच गोष्टीने. 40 वर्ष ते काय करत होते, चालत होते. किती वर्ष. हालेलुया.
त्यांना कोणी सांभाळलं? परमेश्वर. कोणी सांभाळलं? किती वर्ष? तरी हे देवाच्या विरुद्ध काय करत होते? हालेलुया. ज्या देशातून हे जात होते का, त्या देशाच्या राजा लोकांना धाक वाटत होता या लोकांचा. हालेलुया. की लोक आपल्या देशातून चाललेत आणि न हे जर व्यवस्थित नाही गेले आणि यांनी जर कोणाला काही शाप किंवा काही जरी गोष्टी झाल्या तरी आमच्या देशावर काय येईल? संकट येतील. ज्या देशांनी त्यांना जाऊ दिलं नाही, ज्या राजांनी त्यांना जाऊ दिलं नाही, त्या राजांवर त्या देशावर संकट आले, ते देश काय आले? नेस्तनाबूत झाले. त्याच्यातून हे लोक काय केले? दिवसा त्यांच्या समोर मेघस्तंभ राहायचा. काय राहायचा? त्यांना सावली राहावी म्हणून. आणि रात्री त्यांच्या समोर काय राहायचा? अग्निस्तंभ राहायचा. उजेड त्यांच्या समोर प्रकाश चालत राहायचा. हालेलुया. हालेलुया. एवढे चमत्कार, एवढ्या गोष्टी परमेश्वराने काय केल्या? तो परमेश्वर तुमच्यावर आणि माझ्यावर प्रेम करत नाही. तो परमेश्वर कोणावर प्रेम करते? तुमच्यावर आणि. हालेलुया. हालेलुया. या एवढ्या आज्ञा पाळत होते तरी यांच्याकडून आज्ञा ब्रेक होत होत्या. कशामुळं? कारण त्यावेळेस कोण नव्हता? येशू ख्रिस्त नव्हता. कोण नव्हता? कारण की मोशेच्या द्वारे काय आले? नियम आले. पण येशू ख्रिस्ताच्या द्वारे काय आली? कृपा. काय आली येशू ख्रिस्ताद्वारे? येशूने सगळ्या आज्ञा त्याने पाळल्या आणि आपल्याला त्याच्यावर फक्त त्याच्या बलिदानावर काय ठेवायचं आहे? आपण काय बनणार आहे? नीतिमान. काय बनणार आहे? आपल्याला कुठल्याच आज्ञा पाळायची काय ठेवली नाही? गरज ठेवली नाही. फक्त सगळ्या आज्ञा कोणी पाळल्या? येशूने. कोणी पाळल्या? आणि त्यांनी आपल्यासाठी त्या क्रूस खांबावर काय दिलं? बलिदान दिलं. हालेलुया. 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 आणि त्या येशूच्या दयेमुळे, त्या येशूच्या कृपेमुळे तुम्हाला माहितीये सगळ्यात मोठी गोष्ट काय आली? येशूने बलिदान केलं, येशू क्रूस खांबावर गेला, येशूने आपले पाप क्षमा केले, आपल्याला त्या पापातून मुक्त केलं. पण सगळ्यात मोठी दया येशूची ही झाली, येशू घेतला गेला आणि त्यांनी कोणाला पाठवलं? पवित्र आत्मा. कोणाला पाठवलं? पवित्र आत्मा. तो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये येऊन देवाच्या आज्ञा पाळण्यासाठी आपल्याला काय करतो? सहाय्य करतो. हालेलुया. 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 म्हणजे किती मोठी त्या देवाची आपल्यावर काय? हालेलुया. मी काय म्हटलं येशू? तर तुम्ही माझ्यावर काय ठेवाल? विश्वास ठेवा. तर मी जेवढे मोठे काम करतो त्याच्यापेक्षा माझ्यापेक्षा तुम्ही काय करताल? मोठे काम करा. हालेलुया. हालेलुया. फक्त काय ठेवायला सांगितलंय? काय सांगितलंय? नेहम्याने तो यरूशलेम साठी काय करते? प्रार्थना करते. काय करते? काय करते? आणि काय प्रार्थना करते? की जे मोशे यास विहित केलेल्या आज्ञा, नियम व निर्णय आम्ही पाळले नाहीत, तो आपला सेवक मोशे यास जे सांगितले होते त्याचे स्मरण कर. ते हे की तुम्ही पातक केल्यास मी तुम्हास राष्ट्रामध्ये विक्रीन, पण तुम्ही मजकडे वळला व माझ्या आज्ञा मानून त्याप्रमाणे चाललात तर तुमचे परागदा झालेले लोक दिगंती असले तरी तेथून त्यास एकवट करून मी आपल्या नामाच्या निवासार्थ निवडलेल्या स्थानी काय करन? आणीन. हालेलुया. ते लोक जर देवापासून काय झाले? मागे वळले. काय झाले? कोणाच्या नावासाठी? परमेश्वराच्या. कोणाच्या नावासाठी? कोणाच्या नावासाठी? कोणाच्या नावासाठी? कोणाचं नाव मोठं होतं ज्यास काम होतं त्या ठिकाणी? कोणाचं नाव मोठं होतं? कारण देव त्याच्या नावाचा जो गौरव आहे ना, तो कुठल्याच मनुष्याला, कुठल्या मूर्तीला किंवा कुठल्याच गोष्टीला काय करू देत नाही? जाऊ देत नाही. हालेलुया. हालेलुया. म्हणतो काय आणला? तुमचे परागदा झालेले लोक दिगंती असले तरी तेथून त्यास एकवट करून मी आपल्या नामाच्या निवासार्थ निवडलेल्या स्थानी आणेन. पहा, हे तुझे सेवक व तुझे लोक आहेत, त्यास तू आपल्या महासामर्थ्याने व प्रबळ हस्ताने सोडवले आहे. हे प्रभू, मी विनवणी करतो की तू आपल्या या सेवकाच्या प्रार्थनेकडे व जे तुझे सेवक तुझ्या नामाचे भय बाळगण्यास उत्सुक आहेत त्यांच्या प्रार्थनेकडे कान दे. तुझ्या सेवकास आज यश दे आणि या मनुष्याची त्याचवर कृपादृष्टी होईल असे कर. हालेलुया. काय म्हटलं? की तुझ्या नावाने मी काय कर? त्या गोष्टीची प्रार्थना कर. तू माझ्यावर काय कर? कृपादृष्टी. काय कर? काय कर? आणि देवाने खरंच त्याच्यावर काय केली? कृपादृष्टी केली. आणि काय कृपादृष्टी केली तुम्हाला माहिती आहे? काय केली? आपण दुसऱ्या अध्यायामध्ये वाचतो. वाचा दुसरा अध्याय.
अर्थहर्षद राजाच्या कारकिर्दीच्या 20व्या वर्षी निसान महिन्यात राजापुढे द्राक्षरस ठेवलेला होता. तो मी उचलून राजाला दिला. यापूर्वी मी कधीही त्याच्या समोर खिन्न दिसलो नव्हतो. राजा मला म्हणाला, तू आजारी नसून तुझे तोंड का उतरले आहे? तुझ्या मनाला काहीतरी खेद असला पाहिजे. तेव्हा मी फार भ्यालो. पुढं मी राजाला म्हणालो, महाराज चिराऊ होत, माझ्या वाडवडिलांच्या कबरा जेथे आहेत ते नगर उजाड पडले आहेत, त्यांच्या वेशी अग्नीने जळून गेले आहेत, तर माझे तोंड का उतरणार नाही? हालेलुया. पहिले काय केले? प्रार्थना केली. काय केली पहिले? काय केली? आणि काय केले? उपवास केले. आणि नंतर कोणासमोर गेला तो? राजासमोर. कोणासमोर गेला होता? आणि त्या राजासमोर तो कशाच्या कामावर होता तिथं? पॅलेबदाराच्या. कशाच्या कामावर? फक्त जो ग्लास आहे ना तो उचलून कोणाच्या हातामध्ये द्यायचा? राजाच्या. हालेलुया. आणि राजाने ज्यावेळेस त्याच्याकडे बघितलं त्यावेळेस त्याचं तोंड त्याला कसं दिसलं? उतरल्याचं. कसं दिसलं? आणि मग राजाने त्याला काय विचारलं की तुझं तोंड का बरं उतरलंय? तुझी तब्येत ठीक आहे किंवा नाही? मग तो काय, आणि सगळं व्यवस्थित आहे, पण तुझं तोंड कसं काय उतरलेलं आहे? हे बघून राजाने, राजाच्या अंतःकरणामध्ये कोणी काम सुरू केलं होतं? देवाने. हालेलुया. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करणारे, ज्यावेळेस तुम्ही उपवास करणारे, देव तुमच्यासाठी डिवाइन हेल्पर परमेश्वर उभा करणार आहे. हालेलुया. हालेलुया. देवाचा फेवर तुमच्यावर येणार आहे. देवाचा काय येणार आहे? काय ना देवाचा. आणि देवाचा फेवर येणं खूप काय? हालेलुया. जेव्हा जेव्हा तुम्ही उपवास करणारे, जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करणारे, तुमच्या जीवनावर परमेश्वराचा एक वेगळ्या प्रकारचा फेवर राहणार आहे. हालेलुया. विचार करा, राजा त्याला विचारत आहे, राजाला काही घेणं नाही का? राजा राजाचं काम करत आहे. राजाच्या समोर कुठला पॅलेबदार जर त्याचं तोंड उदास आहे, त्याला काही घेणं नाही त्याच्याशी. हालेलुया. हालेलुया. पण त्याच्यामध्ये कोण काम करत होतं तिथं? परमेश्वर. कोण काम करत होता? कोण काम करत होता? सगळ्यात मोठं सिक्रेट आहे प्रियांनो. काय? की तुम्हाला जर बघता ना तुम्ही, लहान लेकर असता, त्यांना कुठली गोष्ट पाहिजे आई वडिलांकडनं, ते कशाचा त्याग करतात? सगळ्यात पहिले कशाचा त्याग करतात? कशाचा? जेवणाचा. कशाचा त्याग करता? जोपर्यंत पप्पा तुम्ही मला हे देणार नाही तोपर्यंत मी काय करणार नाही? काय करणार नाही? लगेच आई काय म्हणते? बघा काय म्हणतोय, जेवलंच नाही पोरं. काय झालं नाही? येशू पण कोणी? आपली आई. येशू कोणी? आपली. आणि तुम्हाला माहिती, तो आपल्यासाठी पण काय करतो? मध्यस्थी करतो. हालेलुया. 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 आई काय करते? मनवती कोणाला? वडिलाला. जाऊ द्या, घेऊन द्या, काही होत नाही. काय करणार? पोरं खाणारच नाही त्याच्याशिवाय. काय करणार नाही? हालेलुया. 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 ज्यावेळेस तुम्ही फास्टिंग मध्ये जाताना, उपवासामध्ये जाताना, तुमच्यावर परमेश्वराचा ग्रेट फेवर यायला लागतो. हालेलुया. आणि असा ग्रेट फेवर यायला लागतो जे कधी तुम्हाला सपोर्ट करणारे नाहीये, जे तुमच्या कधी पक्षाचे नाहीयेत, जे तुमच्या विरुद्धमध्ये, ते सुद्धा परमेश्वर तुमच्या बाजूने उभा करायला लागतो. हालेलुया. हालेलुया. फास्टिंग मध्ये खूप पॉवर आहे प्रियांनो. फास्टिंग मध्ये, प्रार्थनेमध्ये खूप ताकद आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून हे खूप मोठं शस्त्र आहे, फास्टिंग आणि प्रेयर, उपवास आणि प्रार्थना. की ज्यावेळेस राजाचं लक्ष राजाच्या अंतःकरणात देवाने टाकला असेल की बघ तुझा जो पॅलेबदार आहे त्याचा तोड, त्याचा चेहरा उतरलेला आहे, त्याला विचार. त्याला काय कर? विचार कशामुळे त्याचा चेहरा काय झालेला आहे? त्यांनी काय सांगितलं? माझं जे इथं काय सांगितलंय, मी राजाच म्हणालो, महाराज चिराय होत, माझ्या वाडवडिलाच्या कबरा जेथे आहेत ते नगर उजाड पडले आहे, त्याच्या वेशी अग्नीने जळून गेले आहेत, तर माझे तोंड का उतरवायचे नाही? राजाने मला विचारले, तुझी विनंती काय आहे? तेव्हा मी स्वर्गीय देवाची प्रार्थना करून राजास म्हटले. त्यांनी लगेच घाई केली का सांगायची? त्यांनी काय केली? प्रार्थना केली की देवा तू हा फेवर आणलास की तू राजाच्या अंतःकरणामध्ये टाकलंय. आता हा समय आहे की मी राजाजवळ जाईल आणि मी त्याला विनंती करेल, कारण त्यांनी काय विचारलं? तुझी काय विनंती काय? हालेलुया. हालेलुया. जे प्रार्थना करणारे लोक असताना ते कधीच कुठल्या गोष्टीची घाई करत नाही. कुठल्या गोष्टी काय करत नाही? त्यांना माहिती आहे प्रार्थना हे काय? शस्त्र आहे. प्रार्थना काय आहे? तुम्ही अनसीन वर्ल्ड मध्ये जे तुम्हाला दिसत नाही डोळ्याला,
त्या जगामध्ये जाऊन तुम्ही काय करताय, प्रार्थनेच्या द्वारे अद्भुत भूकंप करायला लागता. हालेलुया, हालेलुया. प्रार्थना एक अशी गोष्ट आहे की जे तुमच्या आजूबाजूला जे जग आहे, हे जे डोळ्याला दिसतंय हे एक जग आहे, आणि डोळ्याला न दिसणार एक वेगळं जग आहे, ज्याच्यामध्ये अनेक दुष्ट आत्मे आहेत, अनेक दुष्ट शक्ती, अनेक दुष्ट गोष्टी आहेत. पण ज्यावेळेस तुम्ही डोळे बंद करून प्रार्थना करत राहता आणि प्रार्थनेमध्ये राहता आणि उपवास करायला लागता, त्यावेळेस तुम्हाला माहितीये त्या जगामध्ये वेगवेगळे भूकंप व्हायला लागतात. हालेलुया. कशाच्या द्वारे? तुमच्या प्रार्थना आणि उपवासाच्या. म्हणून सैतान सगळ्यात जास्त कशावर अटॅक करत असतो? प्रार्थना आणि उपवास. यांनी काय करू नये? प्रार्थना करू नये आणि काय करू नये? नाही मला बीपी आहे, नाही मला शुगर आहे, नाही मला जमतच नाही, मला राहतच नाही मला खाल्ल्याशिवाय, नाही मग मी काय करतो? उपवासच करते. मी काय करते फक्त आणि प्रार्थना 15 मिनिटं. किती मिनिटं? हालेलुया. किती मिनिटं प्रार्थना? हालेलुया. धन्यवाद प्रभू आणि धन्यवाद. आणि तू माझी प्रार्थना ऐकली, आमेन. झाली प्रार्थना. चालू व्हायच्या पहिलेच प्रार्थना गायली. आणि कोणत्या अनसीन वर्ड मध्ये तुम्ही कधी पोहोचणार आहे, कधी तिथल्या जागेमध्ये काय करणार आहे? भूकंप करणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुमचं मन एक व्हायला, एका जागी स्थिर व्हायला कमीत कमी अर्धा तास लागतो. किती तास लागतो? कारण त्या अर्ध्या तासामध्ये पण तुमचं मन लय सगळ्या ठिकाणी भटकत असतं. इकडून आवाज येईल तिकडे जाईल, तिकडून आवाज येईल तिकडे गाणं चालू आहे, तिकडचे गाण्याचे आवाज इकडे येतील, काहीतरी बाजूचा काहीतरी गप्पा चालू आहे तिकडे जातील, कुठं ना कुठं जातील. अर्धा तास मन एकत्र व्हायला काय लागणार? तुम्हाला टाइम लागणार आहे. आणि त्याच्यानंतर पाऊण तासानंतर तुमच्या प्रार्थनेला काय होईल? सुरुवात. आणि ती सुरुवात होत नाही तर लगेच आपण काय करतो? आमेन. केली मी आज प्रार्थना. हालेलुया, हालेलुया. पण ज्या ज्या लोकांनी प्रार्थना 3-3, 4-4, 5-5, 8-8 घंटे केलेली, हालेलुया, त्यांच्या जीवनावर परमेश्वराचा एक वेगळ्या प्रकारचा फेवर असतो. हालेलुया. प्रत्येक गोष्टी त्या प्रार्थनेच्या द्वारे खिचून येतात त्यांच्याकडे. तुम्ही मॅग्नेट बघितलं असेल ना, मॅग्नेट म्हणजे काय? चुंबक बघितलं असेल ना, त्याच्याकडे गोष्टी काय होता? अट्रॅक्ट होता. तुमची जी प्रार्थना आहे, ज्यास तुम्ही प्रार्थना एवढ्या घंटे करणार आहे ना, तुमच्या त्या प्रार्थनेच्या द्वारे फेवर येणार आहे, आणि फेवरच्या द्वारे लोक काय होणार आहे? अट्रॅक्ट होणार आहे. काय होणार आहे? आणि तुमच्यासाठी अनेक डोअर्स परमेश्वर काय करणार आहे? ओपन करणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कशाच्या द्वारे? प्रार्थनेच्या. कशाच्या द्वारे? कशाच्या द्वारे? आणि हा पण काय करत होता? प्रार्थना. नेहम्याकडे काही होतं का? मी आता कसा तट बांधणार आहे, कसं मी एवढं सगळ्या गोष्टी करणार आहे, पण माझ्याकडे त्याच्याकडे काय शस्त्र होतं परमेश्वराचं? प्रार्थना आणि उपवास. हालेलुया. हे जे आपण डिसाईड केलं, तुम्हाला माहिती आपण काय डिसाईड केलं? तुम्ही नसन बघितलं आपलं बॅनर किंवा नसन बघितलं, तुम्हाला मेसेज नसन माहिती, पण मी तुम्हाला सांगतो, आपली चर्च, आपली मंडळी आजपासून पूर्ण पुढच्या रविवारपर्यंत 7 दिवस कशामध्ये जाणार आहे? उपवास आणि प्रार्थनेमध्ये. कशामध्ये जाणार आहे? म्हणून मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगत आहे. फक्त उपवास नाही, उपवासाबरोबर काय? उपवासाबरोबर काय? काय उपवासाबरोबर? फक्त उपवास नाही की नाही मी काय करणार आहे? उपवास पकडणार आहे, दिवसभर उपाशी, दिवसभर काय? आणि प्रार्थना किती वेळ केली? टाइमच नाही भेटला पास्टर, कामच होतं. काय होतं? टाइमच भेटला नाही पास्टर. सकाळी केली एक 10-15 मिनिटाची, पण मग काही जास्त काय नव्हतं, टाइमच नव्हता. काय नव्हता? हालेलुया. पण मी तुम्हाला सांगतो, आपल्याला काय करायची? उपवासाबरोबर काय करायची? प्रार्थना. काय करायची? आणि मग परमेश्वराच्या फेवरला बघायचं. हालेलुया. जे आपण चालू करणार आहे परमेश्वरचं भवन उभा करण्यासाठी, देव माइटीली ग्रेस पाठवणार आहे आणि अनेक डिवाइन हेल्पर परमेश्वर उभा करणार. आणि तुम्ही विचाराच्या पलीकडे परमेश्वराचा महान गौरव तुम्ही बघणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अनेक माइटी ग्रेस परमेश्वर या 7 दिवसाच्या फास्टिंग प्रेयरच्या द्वारे देणार आहे. हालेलुया, हालेलुया. आणि यांच्यावर काय ग्रेस आला आपण बघतो. नेहम्याच्या जीवनामध्ये काय आलं? राजाने मला विचारले, तुझी विनंती काय आहे? तेव्हा मी स्वर्गीय देवाची प्रार्थना करून राजास म्हटले, महाराजाची मर्जी असली आणि आपण आपल्या दासावर प्रसन्न असला तर यहूदा देशी माझ्या पूर्वजाच्या कब्रा असलेल्या नगरात मला पाठवा, म्हणजे मी ते बांधीन
आणि राजाजवळ राणी बसली असतात, तो मला म्हणाला, तुझ्या प्रवासास किती दिवस लागतील व तू केव्हा परत येशील? नंतर मला पाठवण्याचे राजाच्या मर्जीस आले व मी मुदत ठरवून त्यास कळवली. मग मी राजास म्हणालो, महाराजाच्या मर्जीस असल्यास मी यहूदा देशी पोहोचेपर्यंत महानदाच्या पश्चिमेकडील प्रदेशातून जाऊ देण्याविषयी त्यातल्या अधिपतीच्या नावावर मला पत्रे द्यावी आणि महाराजाच्या जंगलाचा अधिपती आसाप यास असे पत्र द्यावे की मंदिराच्या गडीच्या दरवाजासाठी तुळ्या काढण्यासाठी, शहराच्या कोटासाठी आणि मी जाऊन राहीन त्या घरासाठी त्याने मला लाकडे द्यावी. माझ्या देवाचा वरद हस्त मजवर होता, म्हणून राजाने माझी मागणी मान्य केली. हालेलुया. त्याची सुट्टी पण सँक्शन झाली, कुठं जाण्यासाठी? मंदिर बांधण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट काय, राजाने पत्र सुद्धा दिले की रस्त्याने जात असता जे मध्ये दुसरे जे राजा लोक लागतील, ते राजा लोक त्या मंदिराला बांधण्यासाठी जेवढे लाकडं लागतील तेवढे सगळ्या लाकडाचा पुरवठा कोण करतील? ते लोक. हालेलुया. कुठून सुरुवात झाली? प्रार्थनेपासून. कुठून सुरुवात झाली? तुम्हाला माहितीये, तुमची प्रार्थना जी आहे ना, तुम्हाला माहितीये आध्यात्मिक गोष्टी ज्या तुम्ही करायला लागता ना, तर परमेश्वर जे मटेरियल थिंग्स आहेत, ज्या कोणत्या गोष्टी आहेत, भौतिक गोष्टी ज्या तुम्हाला लागणार आहेत, त्या गोष्टी तुमच्यापर्यंत आणण्यासाठी काय करतो? तयार होतो. हालेलुया. बायबलमध्ये काय सांगितलंय? अगोदर देवाचं राज्य व नीतिमत्व मिळवण्यासाठी काय कर? म्हणजे तो तुझ्या काय करेल? तुला सर्व गोष्टी, तुला लागणाऱ्या जीवनास लागणाऱ्या सर्व गोष्टी तो तुला काय करणार आहे? देणार आहे. सर्व गोष्टी तुझ्या मागे काय येतील? धावत येतील. त्यांच्या मागे धावायची गरज आहे का? पण आज लोकांच्या डोक्यामध्ये काय फिट केलंय? सगळ्या गोष्टीच्या काय करा? मागे धावा. कुठं धावा? आणि धावतो 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 आणि काय होऊन जातो? दमून जातो. काय होऊन जातो? पळतो, पळून पळून काय होऊन जातो माणूस? दमून जातो. कशासाठी पळतोय? काहीच माहित नाही. कशासाठी पळतोय? आणि परत अजून देवाला म्हणतो, देवा क्षमा कर, मी लयच जास्त पळते. मी काय करत आहे? खूप जास्त काय करत आहे? पण देवाने स्पष्ट वचनामध्ये काय सांगितलंय? अगोदर त्याचं राज्य व त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी काय कर? जट. म्हणजे सर्व गोष्टी तुझ्या मागे काय येणार आहे? अगोदर कोणत्या गोष्टीसाठी धावायचं आपल्याला? प्रार्थनेसाठी. कशासाठी धावायचंय? उपवासासाठी. जो त्याचा टाइम आहे ना, तो प्रिशियस टाइम आपल्याला काय करायचा आहे? काढायचा आहे. हालेलुया. 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 आणि मग तुम्ही बघणार तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी परमेश्वर काय करणार आहे? महानरित्या देणार आहे. कशा देणार आहे? देवाला साध्या गोष्टी द्यायला नाही आवडत. कशा द्यायला नाही आवडत? तुम्हाला तो कधीच साध्या किंवा ऍव्हरेज गोष्टी नाही देणार, कारण तो स्वतः साध्या किंवा ऍव्हरेज नाहीये. तो कसा आहे? महान आणि सामर्थ्यवान परमेश्वर आहे. हालेलुया. हालेलुया. आणि तो पण तुम्हाला कशा गोष्टी देणार आहे? महान आणि सामर्थ्यवान गोष्टी तुम्हाला तो काय करणार आहे? कधी देणार आहे? ज्यावेळेस तुम्ही त्याच्यासाठी तुमच्या वेळेचं सॅक्रिफाईस करणार आहे, तुम्ही तुमच्या गोष्टींचं सॅक्रिफाईस करणार आहे आणि त्याच्यामध्ये काय करणार आहे? वेळ घालवणार आहे. नेहम्याने काय केलं? नेहम्याने काय केले? फक्त प्रार्थना आणि उपवास. अगोदर त्याच्यावर काय होतं? ओझं होतं. अगोदर त्यांनी काय केलं? परमेश्वरचं ओझं घेतलं. काय ओझं घेतलं? की माझं जे कुळ आहे, जे येरुशलेम आहे, जे इस्रायल आहे, ते मंदिर पडलेलं आहे, त्या गोष्टी सगळ्या काय झालेल्या आहे? जाळून टाकलेल्या आहे. आणि मला त्या गोष्टी त्यांनी ऐकल्या आणि तो काय करायला लागला? विलाप करायला लागला आणि काय करायला लागला? रडायला लागला. हालेलुया. या गोष्टी नेहमी प्रियांनो लक्षात ठेवा की आपलं अंतकरण गोष्टींसाठी काय होणं गरजेचं आहे? तुटणं गरजेचं आहे. काय होणं गरजेचं आहे? आपल्याला काहीच फरक नाही पडत आहे. आपल्याला काय पडत नाहीये? साध्या पास्टरचं काम येते, करतील ते पास्टर, आपल्याला काय करायचंय? हालेलुया. आपल्याला तर काय फक्त एकच रविवार जाऊन बसायचंय, कुठं काय एवढं लगे. आणि त्याच्यात काय आपण गेलो तर काय महिन्यातून एखाद 2 रविवार जाणार आहे, कुठं रेग्युलर जाणार आहे? पाहतील ते त्यांच्या पद्धतीनं बांधतील कसं बांधायचंय. हालेलुया. हालेलुया. देव तर बांधणारच. देव काय करणार आहे? आणि देव तर उभा करणारच आहे. हालेलुया. ना ते पास्टरसाठी थांबणार आहे, ना मंडळीसाठी थांबणार आहे, ना लोकांसाठी थांबणार आहे. हालेलुया. कारण या जगामध्ये अशी कुठलीच गोष्ट नाहीये की ते कधी काय झालेली थांबलेली. म्हणून मी काय म्हणलो, वेळ कोणासाठीच कधी काय करत नाही, तो तर चालणार आहे. आणि देव पण त्याच्या लोकांना तो काय करणार आहे? उभा करणार आहे. काय करणार आहे? काय करणार आहे? तुम्हाला सांगण्यात आनंद होतो प्रियानो. तुम्हाला माहिती आहे, जे इथले लोक सपोर्ट करताय परमेश्वराच्या भवनाला बांधण्यासाठी,
बाहेरच्या स्टेट मधले लोक सुद्धा सपोर्ट करत आहे काय करण्यासाठी, बांधण्यासाठी. जेवढे तुम्ही आवेशी त्याच्यापेक्षा पण बाहेरचे लोक जे आपल्याला तुम्हाला दिसत पण नाही, तुम्हाला माहित पण नाहीये, पण एवढ्या बॅकिंग मध्ये सगळे लोक काय करत आहेत, काम करत आहेत. कशामुळे या गोष्टी होते? परमेश्वराच्या फेवरमुळे. हालेलुया. कशामुळे काम होते या गोष्टी? परमेश्वराच्या फेवरमुळे. म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट नेहमी सांगतो, आपण जरी नाही उभा राहिलो तरी देव कोणाला ना कोणाला त्याच्या गोष्टीसाठी काय करणार आहे, आणि ती गोष्ट काय करणार आहे, पूर्ण करणार आहे. फक्त दुःख काय राहणार आहे आणि प्रॉब्लेम काय राहणार आहेत की आपण त्याच्यामध्ये सहभागी होऊन काय केलं नाही, आपण गेलो नाही, म्हणून आपण आपल्या आशीर्वादांना काय करणार आहे, गमावणार. दुसरी काय मोठी गोष्ट नाही होणार. हालेलुया. की आपण त्याच्यामध्ये काय केलं नाही, आपल्याला देवाने संधी दिली होती. देवाने काय दिली होती? देवाने आपल्याला काम दिलं होतं. जसं नेहम्याला परमेश्वर, कितीतरी लोक असतील इस्रायलमध्ये, कितीतरी यहुदी लोक होते, कितीतरी यरूशलेमच्या तट पाडण्याविषयी कितीतरी लोक त्याला सांगत होते, त्या लोकांच्या अंतःकरणात या गोष्टीविषयी नाही आलं. पण कोणाच्या अंतःकरणामध्ये या विषयीची कळवळ होता? नेहम्याच्या. कोणाच्या? त्याच्याकडे काहीच नव्हतं, त्याचं एवढं काही असं मोठी गोष्ट नव्हती, पण त्याच्याकडे काय होतं? परमेश्वराचं प्रेझेन्स, परमेश्वराची प्रार्थना, परमेश्वराकडे करण्यासाठी उपवास, या त्याला गोष्टी काय होत्या, माहीत होत्या. तुम्हाला सांगतो, नेहमी लक्ष ठेवा एक गोष्ट माझी, तुमचे जर परमेश्वराविषयी करण्याची तुमची जर तळमळ आहे, काय तुमची परमेश्वराच्या कामाविषयी करण्याविषयी काय आहे, तुम्ही एकटे जरी उभा राहिले तर तुमच्या सोबत हजारो लोक परमेश्वर उभा करणार आहे. तुमच्यासोबत कोणी लोकांची गरज नाही, कोणाची गरज नाही. तुमच्या एकट्यामध्ये फक्त काय असले पाहिजे की मला परमेश्वरासाठी काय करायचंय, ऑटोमॅटिक लोक तुमच्या सोबत जोडणार आहे. कारण तुम्ही कशासाठी? एका चांगल्या इच्छेसाठी. कोणाची इच्छेसाठी? परमेश्वराची. आपली इच्छा आहे का? आपली इच्छा आहे का? आपला गौरव होणार आहे का? आपलं नाव मोठं होणार आहे का? कोणाचं नाव मोठं होणार आहे? कारण ते भवन कोणाचं आहे? ती गोष्ट कोणाची आहे? परमेश्वराची. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मग तुम्ही जे काम करत आहे, जर तुम्ही देवाच्या कामासाठी स्टेप घेऊन इच्छा धरून काय करणार आहे, उभा राहणार आहे, देव तुम्हाला अनेक लोक प्रोव्हाइड करणार आहे. काय करण्यासाठी? त्याचं काम करण्यासाठी. पण जर तुम्ही म्हणणार आहे आपल्याला काय गरज आहे, आपलं काय व्यवस्थित आहे, आपलं काय ते पाहून घेतील त्यांचं ते काय करतील, आपल्याला काही नाही करत. आपण आपलं अंतःकरण काय केलं त्यासाठी कठीण केलंय. आपण आपलं अंतःकरण काय केलंय. मग आपल्या जीवनामध्ये पण आशीर्वाद येणार आहेत का? आणि जे याच्यासाठी काय आहेत, ज्यांचे अंतःकरण काय आहेत, उघडेत, ज्यांचे अंतःकरण काय आहे. मी एक दिवस असंच बसलो होतो मनन करून एका वचनावर, तर मी म्हणलो देवा, काही लोक खूप जास्त ब्लेस होता, काही लोक खूप कमी ब्लेस होता, काही लोकांच्या जीवनात काहीच ब्लेसिंग्स नसते. तर देवाने मला त्याच्याबद्दल काय सांगितलं तुम्हाला माहितीये? या सगळ्या गोष्टी कशावर डिपेंड करतात तुम्हाला माहितीये? आपल्या अंतःकरणावर. कशावर डिपेंड करता? कशावर डिपेंड करता? तुमचं अंतःकरण कसं आहे कोणत्या गोष्टींविषयी. हालेलुया. जर तुमचं अंतःकरण दुसऱ्यांच्या दुःखाला पाहून तुटणार आहे आणि तुम्ही जर स्टेप्स घेणार आहेत, तुम्ही काय करणार आहे, नुसतं अंतःकरण तुटत आहे आणि तुम्ही काहीच नाही करत आहे, फक्त काय करत आहे, तळतळ करत आहे, फक्त अंतःकरण काय करत आहे, आणि तुमच्याकडे आहे मदत करायला सगळ्या गोष्टी तुमच्याकडे देण्यासाठी, पण तुम्ही काय करत आहे, माझं येते ते काय नाही. दुःख तुम्हाला लय वाटत आहे, दुःख तुम्हाला काय लय वाटत आहे, मला दुःख खरंच, काय बाई, काय परेशानी त्या बाईची, काय त्रास चालू आहे त्याच्या घरामध्ये, खायला त्यांना काही नाहीये, फक्त काय होते आपल्याला दुःख. पण आपण ही स्टेप नाही घेते की नाही, तिला आपण अन्न देऊ खायला आणि आपल्याकडे देण्यासाठी काय आहे. ही गोष्ट कधी येते तुम्हाला माहिती आहे? ज्यावेळेस आपल्याकडे लय तेव्हा द्यायला काय वाटतं का? आणि आपल्याकडे एकच आहे, आपल्याकडे काय आहे, आणि तेच द्यायचं आहे का, त्यावेळेस मग तिथं आपण काय होऊन जातो, आपण काय करतो, नाही देत. मग त्यावेळेस फक्त काय होतं आपल्याला कळवळा. पण स्टेप घेतो का आपण, आणि ती गोष्ट सगळ्यात मोठी असते. हालेलुया. अब्राम जो होता, देवाने कोणाला मागितलं? इसाकाला. त्याच्याकडे मोठे पुत्र होते का? तेवढाच एक पुत्र झाला होता. कितव्या वर्षामध्ये झाला होता? 99 वर्ष. कितव्या वर्षामध्ये? आता एवढं 99 वर्षामध्ये लेकरू झालंय, ते एवढं त्याच्यासाठी एवढ्या गोष्टी केल्या, तेव्हा कुठं ते झालंय, आणि त्याच्यामध्ये पण परमेश्वर काय म्हणते, त्याला माझ्यासाठी काय कर. हालेलुया. तर अब्रामाकडे 2-3 पुत्र असते ना, तेवढं एक अर्पण करायला काहीच वाटलं नसतं. वाटलं असतं कोणाला? हालेलुया.
पण ज्यावेळेस काय म्हटला, तुझा जो इस्साक आहे त्याला माझ्यासाठी काय कर, तरी पण अब्राहम काय झाला, कारण त्याचं अंतःकरण परमेश्वराविषयी कसं होतं, एक प्रेमाचं आणि एकदम परमेश्वराच्या आज्ञा पाळणार. कसं, जिथं प्रेम आहे का तिथं आज्ञा पाळणार आहे. जिथं काय राहणार आहे, जिथं प्रेम राहणार आहे का तिथं काय पाळणार आहे, पण जिथं काय नाहीये तिथं काय पाळणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जे पण करणार आहे कोणासाठी, देवाच्या राज्यासाठी, त्याचं प्रतिफळ पण कोण देणार आहे, परमेश्वर. कोण देणार आहे, तो कधीच कोणाचं ऋणी राहत नाही. कधीच कोणाचं काय राहत नाही, परमेश्वर. तो ना माझा ऋणी ना तुमचं ऋणी ना आपल्या कोणाचंच कधी परमेश्वर काय राहणार नाही. तो त्याच्या गोष्टींना देणार म्हणजे, हालेलुया, तो करणार म्हणजे. फक्त इम्पॉर्टंट काय आहे की आपण त्याच्यासाठी तहानेलं आणि भुकेलं असणं खूप काय आहे. जसं नेहम्याने तुम्हाला माहिती आहे काय केले, त्यांनी उपवास आणि काय केले, आणि देवाने कोणाचं अंतःकरण उघडलं, राजाचं. कोणाचं अंतःकरण उघडलं, आणि त्याला बांधण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी कोणी दिल्या, राजाने. कोणी प्रोव्हाइड केल्या. फक्त काय होतं, त्यांनी विश्वासाने तो काय करत राहिला, परमेश्वराकडे प्रार्थना काय करत राहिला. म्हणून तुम्ही काही करू शकत नसले, काही जरी आपल्याकडून होत नसलं, पण आपल्याकडून एक गोष्ट मात्र होत असते नेहमी, ती म्हणजे काय, प्रार्थना करणं. काय करणं, प्रार्थना आणि उपवास करणं खूप काय. या प्रयत्न आपण आपले नेत्र बंद करूया आणि मागूया परमेश्वराकडे सहाय्य. तुम्हाला जे काही देवाच्या राज्यासाठी, देवाच्या कामासाठी, देवासाठी ज्या गोष्टी तुम्हाला करता येत असेल ते करण्यासाठी नेहमी आपण आतुर असणं गरजेचं. जर आपण देवासाठी खरंच, मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, कारण हा चान्स परमेश्वराने आपल्याला दिलेला, ही संधी परमेश्वराने आपल्याला दिलेली. लेब्राटो नमासियांद्रोबो, लेब्राटो नमाशियारियांद्रोबो, लेब्रेकेटेना लब्रीला सांद्रो नमासे. पिता, तसं नेहम्याने प्रभू प्रार्थना केली, उपवास केले, आणि त्याच्यावर महान फेवर पाठवलास. प्रभू आमचा विश्वास आहे, तू आमच्यावर महान तुझा फेवर पाठवतेस, तुझा महान अनुग्रह तू पाठवतेस पिता. प्रत्येकानं ब्लेस करतेस पिता, या वचनाच्या द्वारे प्रभू आशीर्वादित करतेस पिता. तुला धन्यवाद आणि धन्यवाद देतो प्रभू, येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक पिता. आमेन. हालेलुया.